आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतजमीन गेलेल्या जालना तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मागील 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलक आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्थी केली। त्यांच्या या मध्यस्थीमुळे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली। त्याचा परिणाम म्हणजे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी बाधित शेतकऱ्यांच्या पुन्हा सुनावण्या घेतल्या आणि त्यामध्ये सुमारे 500 शेतकऱ्यांपैकी 52 शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले आणि त्यांचा अन्याय हा दूर करण्यात आला आहे। त्यामुळे आता या 52 शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे। परंतु मूळ मुद्दा हा शासनाने 5 वर्षापूर्वी केलेले मूल्यांकन आज मान्य नाही अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे आजच्या बाजारभावाप्रमाणे शेतजमीन शासनाने खरेदी करावी अशी ही या बाधित शेतकऱ्यांची मागणी आहे। या मागणीसाठी आज हे शेतकरी आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले होते। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार शेतकरी पुढील आठवड्यात आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत, तर प्रशासन पुनर्मूल्यांकनाची कायद्यात तरतूद नाही आणि ते जिल्हा स्तरावर शक्य नाही। जे होते ते 52 शेतकऱ्यांच्या संदर्भात करून दिल्याचे सांगण्यात आले आहे। या चर्चेला आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह बाधित शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे शेतकरी दिलीप राठी आणि शेतकऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। आज काय झालं, 25 दिवसानंतरही आम्ही बघितलं की काही प्रमाणात SDM न सुनावण्या आल्या, थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय। पण आमची मुख्य मागणी आहे जमीन मूल्यांकनाची। जिथं 2 कोटी पाहिजे तिथं 25 लाख, जिथं 25 लाख पाहिजे तिथं 5-7 लाख, हे बिलकुल कदापि मान्य नाही। आम्हाला चालढकल दिसू लागली, म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो। महिला भगिनी, माता पिता, लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो। आज आम्ही निवेदन दिले, ते निवेदनही तुम्हाला मी देणार आहे। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय, तारीख वार याच्यामुळे दिला नाही की आम्ही इथं गनिमी काव्यानं करणार आहेत। आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगूल त्या पद्धतीनंच झाला पाहिजे। रजिस्ट्र्या ग्राह्य धरल्या पाहिजे, मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे। ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे, ज्या जमिनी तुम्ही आमच्या फुकट भाव घेणार आहेत त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावानं घेऊन येणार। माझ्याकडे 400 गाई आहे, कोले महाराजाकडे 50 गाई आहे। इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे, जे शेती अवजारं, ट्रॅक्टर फेक्टर सगळं घेऊन येणार। आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिलाय। कलेक्टरनं सांगितलं, पण तरीही पाहतो करतो म्हटलेले, पण तरी शासनाने याची दखल घ्यावी। शासनानं दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार नसेल। राठी यांच्या नेतृत्वामधलं जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी उपोषण सोडलं। खरं तर मला स्वतःला आता लाज वाटते की सरकारच्या वतीनं शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी मजल त्यामध्ये जरी नशी मारली तरी अनेक गोष्टी त्यामध्ये प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे केलेल्या मला जाणवल्या। आज ही जी अशक्य गोष्ट होती ती माननीय दिलीप शेट्टीने लावून धरली। या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्र्या दाखवतो आणि त्या रजिस्ट्र्यावर तुम्ही हिअरिंग पुन्हा घ्यावी। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ते मान्य केलं। मागं जाण्याचा अधिकार नसता तरी त्यांनी मागं जाऊन ते पुन्हा डबल हिअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल।